अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशांच्या व परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराजांनी लिहिलेले म्हणून साधका तू माऊली हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण मातेचे चित्त याबद्दल परमपूज्य दादा काय विवरण करतात ते बघूया. मातेचे चित्त. उत्तम मातेचे प्रधान लक्षण सांगताना श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला, दागवी प्रेम भावते आणि अंगावरी चढते. मातेच्या चित्तात सदैव आपल्या बाळाचीच आठवण व्यापून असते. त्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन ती आपला देहही विसरते. बाळाला जवळ घेतल्याविना तिचा शीण जात नाही. जेव्हा बाळाला प्रेमाने खाऊ देऊन आनंदाने ती त्याला उचलून कडेवर घेते तेव्हाच तिला समाधान वाटते. आणखी एका अभंगात श्री महाराज सांगतात की जिचे पिळे बाळ प्राणतियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. जिच्या बाळाला पीडा होते तिचाच प्राण कासावीस होत असतो. मातेचा हा स्वभावच असतो. दोरीतील तंतू आणि दोरी याप्रमाणे ती बाळाची एकरूपच असते, एकजीवच झालेली असते. बाळाचे सुख आणि त्याची विश्रांती यांचीच काळजी सतत मातेच्या चित्तात उदय पावत असते. हाच अनुभव खऱ्या साधक बाळाला आपल्या सद्गुरू मातेकडून नित्य येत असतो. प्रौढत्वातून गर्भत्व. आता अनुभव हे देखील सापेक्ष असतात. परमार्थाचा असा नियम आहे की देव, सद्गुरू, शास्त्र, औषधी आणि मंत्र यांच्या ठिकाणी जो जशी भावना ठेवेल तसेच फळ त्याला मिळत असते. सद्गुरूंच्या ठिकाणी माता म्हणून भावना ठेवली तरच माऊलीसारखे फळ मिळते. पण ती भावनाही सोपी नाही. त्यासाठी पूर्ण शरणागती व्हायला लागते. ज्याच्या हृदयामध्ये अहंकार अधिक तितका तो प्रौढ आणि जितका अहंकार कमी तितका तो बाल. त्यामुळे साधकाचा अहंकार इतका कमी कमी होत जावा की प्रौढत्वामधून त्याला गर्भत्व यावे, अशी लौकिकाच्या उलटी प्रक्रिया त्याच्या हृदयी व्हावी. आणि असे जर झाले तरच माऊली म्हणतात की म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. साधकाला साधनेने असे गर्भत्व जर आले तर ते पुढचे सांगतात की पिके सारस्वत तुझिया माऊली. सद्गुरू कृपा प्रसादाने ते सारस्वत साधकाच्या हृदयी प्रगट होते. सद्गुरूची शक्ती ही संपूर्ण प्रेमयुक्त ज्ञानच आहे, दुसरे काहीही नाही. ते प्रेमयुक्त भक्तियुक्त ज्ञानच माऊली असते. माऊलीलाच मातृका असेही म्हणतात. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने या मातृका शक्तीचे प्रगटीकरणच सारस्वताचे मूळ असते. पण ते सारस्वत असे सहजासहजी आविर्भूत होणारे नसते. त्यासाठी साधकांना आपल्या सद्गुरूंचे बाळच व्हावे लागते. आकलनाचे मर्म. मला एक प्रसंग आठवतो. सुरुवातीला परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी सांगितले म्हणून मी श्री ज्ञानेश्वरी नुसतीच वाचायचो. तेव्हा मला असे वाटायचे की किती अवघड आहे. श्री ज्ञानेश्वरीची भाषा फार कठीण आहे असेच मी समजायचो. म्हणून एक दिवस न राहून मी परमपूज्य श्री मामांना म्हटले की मामा, या ज्ञानेश्वरीची भाषा फार कठीण आहे हो, ती मुळीच कळत नाही. त्यावर परमपूज्य श्री मामा म्हणाले, अरे कळत नाही काय? मी म्हटले म्हणजे माऊलींना नेमके काय म्हणायचे आहे तेच भाषा न कळल्याने माझ्या लक्षात येत नाही. त्यावर परमपूज्य श्री मामा गंभीरपणे म्हणाले, तुला एक नियम सांगतो. जगातली अशी माता आणि असे बालक मला दाखव की ज्या बाळाची भाषा आईला कळत नाही आणि आईचे हृदय बाळाला कळत नाही. ते ऐकून मी म्हटले, खरेच की असे एकही उदाहरण या जगात नसेल. त्यावर परमपूज्य श्री मामा म्हणाले, बरोबर आहे ना. याचाच अर्थ असा आहे की तू श्री ज्ञानेश्वरीला माऊली केलेले नाहीस, तिचे तारुण्य बाळ हो.
म्हणजे तिचे हृदगत कळेल. आणि हेच श्री ज्ञानेश्वरी आकलनाचे खरे मर्म आहे. अनुग्रह गणेश प्रसाद. माऊली येथे म्हणतात की पिके सारस्वत तुझिया माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. हे सारस्वत कसे असते याकडे श्री ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात माऊलींनी सुंदर आणि अचूक निर्देश केलेला आहे. ते तेथे म्हणतात की तुमचा अनुग्रह गणेश, जय आपुला दे सौरस, ते सारस्वती प्रवेश बाळकाही आधी. अहो सद्गुरुराया, तुमचा अनुग्रहरूपी गणेश ज्याला आपला प्रसाद देईल, ज्याच्यावर तुमचा प्रसन्न कृपा अनुग्रह होईल, त्या बालकालाही सारस्वतामध्ये सहज प्रवेश मिळेल. येथे माऊलींनी बाळकाही आधी असाच शब्दप्रयोग केलेला आहे. बाळकाही म्हणजे साधकाही. सारस्वतात जर प्रवेश मिळवायचा असेल तर साधक बालक असायला पाहिजे. त्यामुळेच मूळ ओळीमध्ये माऊली म्हणतात की म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. येथे या अनुग्रह गणेशाच्या संदर्भानेही साधका या शब्दाचा अर्थ बाळका असाच होतो. याच 10व्या अध्यायात माऊली पुढे म्हणतात की जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी, जरी मुखे याते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. मुकत्वाचे वर्म. जीव हा मुळात मुकाच असतो. तो स्वतःची भाषा विसरला आहे, त्याला मुका म्हणतात. ज्याला वाचा नाही तो मुका, असा अर्थ येथे अभिप्रेत नाही. अशी कल्पना करा की एखाद्याला अगदी उत्तम मराठी येते, तो मराठी भाषेचा जणू काही व्युत्पन्न पंडितच आहे. पण असा पंडित देखील जर आंध्र प्रदेशामधील कुठल्या तरी खेड्यामध्ये गेला तर तेथे त्याच्या त्या मराठी भाषा पांडित्याचा काय उपयोग होणार? तिथले लोक काय बोलत आहेत हे त्याला कळणार नाही आणि हा काय बडबड करतोय हे त्यांना कळणार नाही. म्हणजे भाषा येत असूनही त्या प्रदेशापुरता, त्या लोकांपुरता तो मुकात झाला की नाही. अशा वेळी त्याला जे काही म्हणायचे असेल ते त्याला इतरांना बोलून सांगता येणार नाही. ते खुणीनेच सांगावे लागेल. मुकत्वाचे वर्म. जीव हा मुळातच मुकाच असतो. जो स्वतःची भाषा विसरला आहे त्याला मुका म्हणतात. ज्याला वाचा नाही तो मुका, असा अर्थ येथे अभिप्रेत नाही. अशी कल्पना करा की एखाद्याला अगदी उत्तम मराठी येते, तो मराठी भाषेचा जणू काही व्युत्पन्न पंडितच आहे. पण असा पंडित देखील जर आंध्र प्रदेशामधील कुठल्या तरी खेड्यामध्ये गेला तर तेथे त्याच्या या मराठी भाषा पांडित्याचा काय उपयोग होणार? तिथले लोक काय बोलत आहेत हे याला कळणार नाही आणि हा काय बडबड करतोय ते त्यांना कळणार नाही. म्हणजे भाषा येत असूनही त्या प्रदेशापुरता, त्या लोकांपुरता तो मुकाच झाला की नाही. अशा वेळी त्याला जे काही म्हणायचे असेल ते त्याला इतरांना बोलून सांगता येणार नाही. ते खुणीनेच सांगावे लागेल. या संदर्भात आमच्या कुरोपूरच्या भक्तियात्रेतला एक मोठा गमतीशीर प्रसंग मला आठवतो. परमपूज्य सद्गुरू श्री मामांबरोबर 1981 साली आम्ही कुरोपूरच्या भक्तियात्रेला गेलो होतो. तेव्हा आमची गुरुभगिनी भारती कुलकर्णी देशपांडे ही देखील बरोबर होती. कुरोपूरच्या आधी आमचा मुक्काम रायचूरला होता. रायचूर हे शहर कर्नाटकात आहे. खरेदीसाठी थोडा वेळ होता म्हणून सगळी मंडळी बाहेर पडली. भारतीसुद्धा खरेदी करण्यासाठी बाजारात निघाली. भारतीला कानातले आणि गळ्यातले घ्यायचे होते, पण तिला कानडी कळत नव्हते आणि तेथील लोकांना मराठी कळत नव्हते. त्यामुळे व्हायचे तेच झाले. तिने तेथील लोकांना दागिन्यांचे दुकान कोठे आहे, गळ्यातले आणि कानातले कोठे मिळते असे मराठीत व मोडक्या तोडक्या हिंदीचे विचारले. पण भाषा न कळल्याने कोणीही तिला उत्तर दिले नाही. सरतेशेवटी कंटाळून तिने स्वतःचा कान व गळ्याला हात लावून खुणेने विचारायला सुरुवात केली. मग कोठे त्या लोकांना तिचे म्हणणे लक्षात यायला लागले. त्यांनीही हाताने खुणा करत करत तिला दिशा दाखवायला सुरुवात केली आणि त्यायोगे शेवटी ती कान नाक घसा तज्ज्ञाच्या दवाखान्यापाशी जाऊन पोहोचली. यालाच म्हणतात मुकत्व. वाचा असून मूक झालेल्या जीवाला म्हणजेच मुके याते. सारस्वताचे प्राकट्य. परमार्थाची तत्वभाषा
ही पाचवी वाणी असते, ती ब्रह्मभाषा असते, ब्रह्मविद्या असते. त्या ब्रह्मविद्येच्या सापेक्ष सामान्य जीव हा मुकाच असतो. ती ब्रह्मभाषा ब्रह्मविद्या सामान्याक अनाकलनीय असते. पण जेव्हा सद्गुरूंची कृपा अनुग्रह होतो तेव्हा त्यांच्या अनुग्रहाने ती भाषा ती वाणी प्रगट होते. हेच सद्गुरूंच्या अनुग्रहाचे महात्म्य आहे. त्यामुळेच माऊली म्हणतात की जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी जरी मुखे आते अंगीकारी. तो जीव जरी मुका असला तरी ती कृपा सरस्वती त्याचा स्वीकार करते आणि त्याच्या ठायी स्नेहभावाने सारस्वत म्हणूनही आविर्भूत होते. यासाठीच माऊली मूळ ओवीत सांगतात की म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी. अशी ज्या जीवावर सद्गुरूंची कृपा होते त्या साधकावर सद्गुरू प्रसन्न होतात. ज्याच्या ठायी त्यांची कृपादृष्टी प्रवेश करते त्याच्या हृदयातच सारस्वत प्रगट होत असते. भगवती सरस्वतीच्या अधिष्ठानामुळे जे गद्य पद्य प्रगट होते त्याला सारस्वत असे म्हणतात. हे सारस्वत साधकाच्या हृदयी प्रकाशित होते आणि अवघड अशा विषयांमध्येही त्याची मती विनाशायास विहार करते. हा सद्गुरूंच्या कृपेचाच विलक्षण असा प्रभाव असतो. परमात्म्याचा परिचय. श्री संत कबीर महाराजांनी आपल्या एका सुंदर दोह्यामध्ये सांगितलेले आहे की पुरेसू परचा भया सब दुःख मेया दुरी निर्मल किन्नी आत्मा ताथे सदा उजुरी. सद्गुरूंनी कृपा केल्यावर त्यांनी दाखवल्याप्रमाणे युक्तीने साधना करता करता असे झाले की परिपूर्ण अशा परमात्म्याचा मला परिचय झाला, त्याचा मला अनुभव आला. त्या रूपाने सद्गुरूंची पूर्ण कृपाशक्ती अनुभवाला आली. एवढेच नव्हे तर जे काही जन्म दुःख प्रपंच दुःख होते ते सारे दूर गेले, नाहीसे झाले. त्यांनी दाखविलेल्या साधना मार्गाने माझा जीव निर्मळ झाला आणि आत्मस्वरूप प्रगट झाले. त्या योगे सतत श्री भगवंतांचे अनुसंधान राहू लागले. त्यांच्याविषयी अंतःकरणात प्रेम उचंबळून यायला लागले आणि त्या अनिवार्य प्रेमाचेच आविष्कार वैखरी वाचेच्या रूपाने बाहेर प्रगटू लागले. ज्ञानाचे 3 प्रकार. हे ज्ञानाचे 3 प्रकार उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री